न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कन्नड बायपासवर भीषण अपघात, 2 वाहनांची समोरासमोर धडक, 3 जखमी। कन्नड शहराजवळील बायपास उड्डाणपुलाजवळ पुन्हा एकदा अपघाताची खळबळजनक घटना समोर आली आहे। 2 वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने 3 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार I-20 क्रमांक H-26 CA7369 आणि टाटा सुमो क्रमांक MH-20BY 8357 यांच्यात समोरासमोर धडक झाली। या अपघातात I-20 मधील प्रवासी कार्तिक जितेंद्र कुमार, वय 16, सौम्य जितेंद्र कुमार, वय 10, वीना कुमारी जितेंद्र कुमार, वय 36, सर्व राहणार रेवाडी हरियाणा, हे जखमी झाले आहेत। हे प्रवासी बीड येथून हरियाणाकडे जात असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। टाटा सुमोमधील प्रवाशांची माहिती अद्याप मिळालेली नाही। अपघातानंतर जखमींना तात्काळ कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे। काही जखमींच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। दरम्यान या भागात वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे। इंडिया न्यूज 28 कन्नड तालुका प्रतिनिधी नागेश्वर सूर्यवंशीची रिपोर्ट।